आप देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। आपकी खबर आप तक पहुंचाने के लिए आप जो शेयर और लाइक करते हैं उसके लिए हम आपके आभारी हैं। देखते रहिए बीएस क्राइम इंडिया न्यूज। नमस्कार, बीएस क्राइम इंडिया न्यूज की ओर से मैंने हमेशा शमशेर खान की खास खबर पर एक नजर। मौजा मोदी से मौजा अम्बोरा के वैनगंगा नदी पर चल रहे अवैध नाव घोटाले का बड़ा खुलासा। भंडारा जिला के मौजा मोदी से मौजा अम्बोरा क्षेत्र के देवस्थान वैनगंगा नदी में अवैध रूप से चल रहे डोंगा घाट को बंद करने की गांववासियों ने मांग की है। 3 वर्ष से अवैध रूप से चल रहा डोंगा घाट में 30 रुपए प्रति व्यक्ति, 50 रुपए प्रति गाड़ी ली जा रही है। भंडारा जिला परिषद, गोसाखुर्द ग्राम सेवक तथा पुलिस स्टेशन इनके अंतर्गत सभी को गांववासियों ने तकरार की थी, लेकिन आंख मूंद बैठी अधिकारी व कर्मचारी इस घोटाले में शामिल है ऐसा नजर आता है, जिससे समझ में आता है कि यह लाखों का घोटाला जो हो रहा है इसमें इनका भी समावेश है। गांववासियों से बात करने पर उन्होंने यह कहा कि गोसेखुर्द प्रकल्प में हमारी जगह जाने के बाद हमारे पास कोई काश्तकारी न होने के कारण हम इस डोंगा घाट के माध्यम से अपने परिवार का पालन पोषण करते हैं। चल रहे अवैध डोंगा घाट के कारण हमारा परिवार का पालन पोषण करना मुश्किल हो रहा है। यदि सरकार जल्द से जल्द हमारी तकरार पर कोई उचित कार्रवाई नहीं करती तो हम अपने हक के लिए बड़ा आंदोलन करेंगे। पालक मंत्री बावन कोड़े जी को निवेदन देने के बाद भी क्यों अब तक उचित कार्रवाई नहीं की गई? बीएस क्राइम इंडिया न्यूज इस बड़े लाखों के घोटाले का खुलासा कर रही है। इसमें जिला परिषद के बड़े अधिकारी, कर्मचारी, ग्राम सेवक भी शामिल हो सकते हैं, ऐसा आरोप ग्रामवासियों ने लगाया है। अवैधरित्या चालत असलेला डोंगे घाट हा बंद झाला पाहिजे। अवैधरित्या चालत असलेला डोंगे घाट बंद झाला पाहिजे। अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। सीओवर कारवाई झाली पाहिजे। ठाणेदारावर कारवाई झाली पाहिजे। ठाणेदारावर कारवाई झाली पाहिजे। सांगा, कोणत्या विषयावर तुम्ही निवेदन दिलेलं आहे और कोणती उचित कारवाई झाली नाही आतापर्यंत? मौदी पुनर्वसन मौदी ते मौजा मौदी ते आंबोरा देवस्थान नदी घाटावरील अवैधरित्या चालत असलेला डोंगे घाट हा 3 वर्षापासून अवैधरित्या चालत आहे। याकरता हा जो प्रकरण आहे का अवैधरित्या चालत आहे, आम्ही आमचा रोजगार, आमचा गाव, आमची ग्रामपंचायत आणि पुनर्वसन असल्यामुळे आमच्या इथं पुनर्वसनवरती कुठलीही रोजगार संधी नसून रोजगार मागणीबाबत सीओकडे आम्ही पत्र लिहिलं की आमचा डोंगे घाट असून आम्हाला रोजगार म्हणून आमचा डोंगे घाट आमच्या ताब्यात देण्यात यावा। गैररित्या चालत असलेला डोंगे घाट हा आम्हा मौदीवासियांचा हक्क असून तो आम्हाला रोजगार संबंधित आमच्या ताब्यात देण्यात यावा। या प्रकरणात आम्ही सीओ, कलेक्टर, डेप्टी सीओ, मुख्य कार्यकारी अभियंता, तहसीलदार, जिल्हा अधीक्षक मॅडम ज्या आता आपल्या हे आहेत आणि ठाणेदार अड्याळवाले यांना सगळ्यांना पत्र दिले। या पत्रानुसार त्यांनी कुठलीही कारवाई न केल्याबद्दल त्यांना हा जो पत्र दिला आहे 26/11/2018ला सगळ्यांना पत्र दिलं। त्याच्यानंतर स्मरणपत्र दिलं आहे आम्ही त्यांना की जर या पत्रानुसार कारवाई न झाल्याबद्दल आम्ही लोकशाहीने लढा देऊ, आमरण उपोषण या कुठला तरी हे करू, आंदोलन करू। त्यानंतर पत्र दिलं आम्ही त्यांना 31/12/2018ला स्मरणपत्र दिलं। त्याच्यावरही त्यांनी कुठलीही कारवाई नाही केली। तरी तिसरा पत्र आम्ही त्यांना 26/11 तिसरा पत्र दिला आहे तो 14/12/2018ला दिला तिसरा पत्र की या पत्रावर या 2 पत्रावर कुठलीही शासनाची दिशा दिसत नाही आहे। आम्ही ठाणेदाराकडे गेलो असता ठाणेदारांनी म्हटलं का तुम्ही 2 डोंगे घ्या आणि त्याच्या विरोधात चालवा, जर तुमच्यात काही गुन्हा घडला तर आम्ही तिथे पोहोचू, अन्यथा आमचा काही आमची जबाबदारी नाही। सीओ किंवा तहसीलदार। आता ठाणेदार कोण आहे? ठाणेदार नाव माहित आहे का त्यांचं? ढोबळे ठाणेदार ढोबळे जी आहेत। केव्हाची गोष्ट आहे ठाणेदार? ही आमची 26/11ची गोष्ट आहे। का म्हणाले ते ठाणेदार साहेब? 27/11ला मी त्यांच्याकडे पत्र नेऊन दिला। त्यांनी म्हणाले की तुम्ही पण 2 डोंगे घ्या, तुम्ही चालवा, भांडणं होतील नाही, तुमच्यावर गुन्हा नोंद होईल। त्यांनी मला एक पत्रही दिलं ते 149 कायद्याचं की तुमचा काही गुन्हा घडला, काही हे झाला तर तुमच्यावर गुन्हा नोंद करू, यासाठी त्यांनी पत्रही दिलं। आणि त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं का तुम्हाला एकच पर्याय आहे का तुम्ही आपले 2 डोंगे घ्या आणि त्याच्या विरोधात चालवा। म्हणजे दोन्ही पार्ट्यांनी एक झगडा करून त्यांच्याकडून आजबलेजी गैरअर्जदाररित्या आजबलेजी आहेत, आजबलेजींनी त्यांनी एक पक्ष निर्माण करून गावात एक जातीभेद निर्माण केला आहे की ढिवर समाजाचे डोंगे घाट असून तत्पर डोंगे घाट हा
आम्ही सर्वांची गावं एक गाव मुस्त म्हणून चालवत होता. याचा तत्पूर्वी 1965 आपली जे संस्था आहे डोंगेघाट संस्था ही 1965 पासून पूर्वीच आमच्या गावात स्थान असून त्याच्यामध्ये तेली, कुणबी, जात, एसी असा कुठलाही मार्ग नसता. सर्व जातीचे 65 लोक आम्ही त्याच्यावर आमचा रोजगार उदरनिर्वाह होता. पण शासनाने पाणी वाढवून आमच्या गावचं पुनर्वसन करून आम्हाला इथं आणून बांधलं. आम्हाला कुठलाही रोजगार नसून रोजगार मागितल्याबाबत आमच्या गावच्या 2 पार्ट्या करून आमचे रोजगार छिनल्या गेलं आणि डोंगेघाट हा राजकारण्यांनी आपल्या ताब्यात घेऊन काही लोक रोजी मजुरीने ठेवून तो डोंगेघाट तावलण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही पालकमंत्रीला लेटर दिलं होतं, काय झालं त्याच्यात? पालकमंत्रीला 23/12 पत्र दिलं. त्वरित आम्हाला असं पालकमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही SP मॅडम सोबत बसून SP मॅडमनी तुरंत जाऊन बंद करावा. पण त्यांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी कुठलीही कार्यप्रणाली न करता पुन्हा डोंगेघाट जशान तसा चालू आहे. त्यांनी कुठलीच हे लावली नाही. किती वर्षापासून चालू आहे आता? हा 3 वर्षापासून अवैधरित्या डोंगेघाट चालू आहे. कोणती घटना झाली का आतापर्यंत असं काही? एवढ्याच सध्या काही घटना झाली नाही, पण घटना व्हायला काही कारण नाही आहे. कारण किती आमच्या रोजचा महसूल अंदाजे किती निघत असेल? किती? कमीत कमी 15,000 रुपये रोज आहे. 15,000 रुपये? 15,000 रुपये पर डे. कारण 30 रुपये प्रति व्यक्ती आणि 100-150 रुपये एक गाडी अशा प्रकारची तेथून ने-आण होत असते. लोकांकडून लूटमार केल्या जात आहे. तर कुठलाही डोंग्यावर पेट्रोल दर्जा कुठलाही खर्च नसून किंवा कर टॅक्स न भरता लोकांकडून लूटमारून होता. आणि उद्या जर काही घडलं तर याला जबाबदार कोण? कारण ये जा करणारे आमचे सगळे नाते रिश्ते रक्ताचेच राहिले. कारण आमच्या बहिणी त्या नदीच्या त्या बाजूला आहे, आमचे मामे मावसे नदीच्या त्या बाजूला आहे. तर येणं जाणंही आमचंच आहे, बाकी लोकांचं नसून कुठल्याही बाहेर जिल्ह्याच्या या नुकसान न होता तो आमच्या जिल्ह्याच्या आमच्याच नातेवाईकाचं होणार आहे. करिता आम्ही या शासनाला जॉब विचारत असता तर शासनाने याच्यावर कुठलीही लक्ष दिलेलं नाही. ही शासनाची सर्वात मोठी भूल आहे. मला हे सांगा की जेव्हा ते गव्हर्नमेंटमधून तुम्हाला भेटलं होतं तेव्हा किती पैसे घेत होता तुम्ही? गव्हर्नमेंटमधून भेटलं तेव्हा 20 रुपये प्रति व्यक्ती घेत होते. 10 रुपये प्रति व्यक्ती आणि 30 रुपये गाडी अशा प्रकारची घेतल्या जात होती. आता 30 रुपये प्रति व्यक्ती आणि 150 रुपये गाडी अशा प्रकारची लूट तिथं चालू आहे. आता हे कोणाचे चालू आहे? आता सध्या म्हणजे गावातलेच लोक ठेवून सुभाष आजबले आपला वर्चस्व ठेवून तो सुभाष आजबले कोण आहे? ते जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यांच्या सदस्याने चालून राहिलं काय? ते त्यांच्या पावरनी चालवत आहे. तुम्ही त्यांना म्हणलं असेल ना असं? पत्रच लिहिलं ना त्यांच्याबद्दल. आम्ही ते पेपरबाजी पण केली, पण कुठल्याही शासनानं कुठल्याही अधिकाऱ्यानं त्याच्यावर वर्चस्व न आणता डोंगेघाट पुन्हा म्हणजे अधिकारीही त्याच्यात गोट पडले आहे साहेब, असं म्हणता येणार नाही. आता समोर तुमची मागणी नाही झाली तर का करणार तुम्ही? आम्ही रस्त्यावर उतरू सर, आंदोलन करू. पण कसं आहे तिथं काही हादसा घडला तर आम्ही कुठल्याही शासनाच्या कुठल्याही माणसाला CO राहो कलेक्टर राहो कुठली यंत्रणा आम्ही सोडणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरू. जोपर्यंत तिथला कायदा सुव्यवस्था तिथं लागू होत नाही तोपर्यंत डोंगेघाट तातडीने बंद करावा याची मागणी आहे आमची ग्रामवासियांची. त्याच्याच आमच्या ग्रामसभेचा घेतलेला निर्णय आहे. असं नाही सर, ग्रामसभेचा निर्णय घेऊन आम्ही त्यांना मागणी केली की आम्हाला ग्रामसभेतील निर्णयानुसार आम्हाला या रोजगार संबंधात रोजी देण्यात यावी. तर आम्ही ग्रामपंचायतला इतके रुपये तयार करू आणि लोकवस्त करून एवढ्याची रोजी म्हणून हा चालवू अशा प्रकारेही आम्ही तहसीलदारापर्यंत कलेक्टरपर्यंत CO पर्यंत नेऊन दिला आहे. पण त्यांनी याच्याकडे कुठली लक्ष दिले नाही. उलट म्हणत आहेत का हा आमचा डोंगेघाट आता पाण्याची पातळी वाढल्यामुळे हा आमचा डोंगेघाट नसून त्यांनी ते म्हणजे गोष्ट प्रकल्पवाल्यांचा आहे तो तुम्ही त्यांच्याकडे लावा असं बोलले. तुमचं नाव सांगा. विनोद सूर्यबान वंजारी, मौदी पुनर्वसन. सांगा, का सांगशील का कोणत्या विषयी तुम्ही माहिती अधिकार मागलेले आहे? माझं नाव भैया भाऊ पांडुरंग गाडवे. मी पिंपरी येथे राहतो. पण मला असं माहीत झालं का आंबोरा डोंगे घाटावर अवैध रीतीने डोंगे चालून राहिलेत. 3 वर्षापासून डोंगे अवैध रीतीने चालून राहिले. सुभाष आजबले हे स्वतःच्या डेअरिंगनं ते डोंगे 3 वर्षापासून चालून राहिलेत. त्याच्यामुळे जिल्हा परिषदनं लिलाव न करता जिल्हा परिषद सदस्याला करोडो रुपयाचं म्हणजे 3 वर्षापासून डोंगे बंद असल्यामुळे करोडो रुपयाची प्रॉपर्टी. अंदाजे किती झाले असेल? कितीच्या नुकसान? करोड रुपये झाले साहेब. 32 लाखापर्यंत ते घाट लिलाव होत गेले वर्षाला. 3 वर्षापासून ते घाट लिलाव झाले नाही. त्याच्यामुळे त्यांनी वर्षाचे करोडो रुपये कमवले. उलट काहून तर जिल्हा परिषदनं त्या डोंगे घाटाच्यासाठी 1 लाख रुपये जिल्हा परिषद सदस्याच्या माणसांना सुद्धा दिले. त्याच्यामध्ये फक्त नाव लिहिले त्यांचे. याच्यामध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. तुम्ही ते माहितीमध्ये मागितलं होतं की 50-50 हजार रुपये ते साफ करने के लिए कुछ किया गया था, तो उसका क्या हुआ था? सफाई हुई थी कि नदी की कुछ हुई थी? कुछ भी नहीं होना साहब. जिला परिषद ने कुछ चौकसी नहीं करते. 1 लाख रुपए दे दिए 2 आदमी के नाम से. किसके नाम से दिए? वो एक खोबरागड़े करके है, श्री खोबरागड़े करके है रिकॉर्ड में. और जयदेव करके है, उनके नाम से दिए. अभी आपने माहिती मांगी तो क्या कुछ बात की उनसे? कुछ नहीं, अधिकारी ने जो माहिती के अधिकार में लगाया तो उसने डॉक्यूमेंट सब दे दिए मेरे को.
जब इतने साल से घाट लीलाव नहीं हो रहा, जब लीलाव नहीं हो रहा तो ये अधिकारियों की जवाबदारी है, कार्यकारी अभियंता की जवाबदारी है। जब तो 6 डोंगे थे उनके, तो उसने 2 डोंगे लेकर गए। 4 डोंगे जैसे वो चला रहे रात दिन, तो वो सब जो पैसा जमा हो रहा है वो अच्छा, जो अभी डोंगे पे लोगों को लाना ले जाना करा जा रहा है, हाँ। क्या वो सेफ्टी है? नहीं, सेफ्टी नहीं है, कोई जवाबदारी नहीं है। सब यहाँ का तलाठी भी कोई उनको माहिती देने को ना, या पुलिस स्टेशन है उसने माहिती देने को ना अधिकारियों को, उसने कुछ भी नहीं किया। सब डोड़े सकपना का काम कर रहे हैं, वो कार्यकारी अभियंता भी सब काम कर रहे हैं। उसने 2 डोंगे लेके गए, उसने बोल दिया नाव बंद होगी। नाव तो अभी भी चालू है, कहाँ बंद होगी? इसलिए हम तुम आप लोगों के पास में आइए। अभी देखो नाव चालू है, अपने आप लोगों ने देखी नहीं? हमने तो देखे अभी नाव चालू है, सारी चीजें चालू है। अगर अभी आपकी मांगों पे गौर नहीं किया गया तो आगे आपका क्या रहेगा? तो मैं गाँव वालों को सपोर्ट करूंगा। क्या करो, किस तरह का सपोर्ट करो, क्या करो? आंदोलन करेंगे इन लोगों के साथ में। ठीक। अभी इतना बड़ा जो भ्रष्टाचार कर लिया जिला परिषद सदस्य, तो किस बात पे? जब लीलामी नहीं हुए तो उनको 1 लाख रुपए दिए, तो दिए कैसे? और बोलते अधिकारी बोलते हैं कि नाव बंद है। नाव बंद है तो 1 लाख रुपए दिए कैसे जब नाव बंद है? तो सब कागजोपत्री उसने रिकॉर्ड बना के पैसे उठा लिए। ये इनकी जवाबदारी, अधिकारियों की जवाबदारी है। जो कार्यकारी अभियंता सीओ क्या कर रही है लोग? जब जिला परिषद का पैसा, जिला परिषद में पैसा जमा होने को ना, करोड़ रुपए का जिला परिषद का नुकसान हो गया। और करोड़ रुपए नुकसान होने के बाद में जिला परिषद और पैसे दे रहा है जिला परिषद सदस्यों को खदान साफ करने के लिए। तो कौन से बेसिक पर दे रहे? ठीक।